गुड मॉर्निंग. गावी पूजेच्या वेळेस जेव्हा मांडव बांधलेला तेव्हा त्याच्यामध्ये हे असं केळफूल पण होतं आणि पूजा झाल्यानंतर आम्ही बनवणार होतो या केळफुलाची भाजी. कळीच्या आतमध्ये एक काळा देठ असतो जो आत्ता दाखवतायत तो काढायचा आणि त्याच्याच खाली एक छोटं साल असतं तेही काढायचं. मी आतापर्यंत फक्त केळफुलाची भाजी ऐकलं होतं, कधी पाहिलंही नव्हतं आणि बनवलंही नव्हतं. सो यावेळेस आत्यांकडून मीही शिकले. सगळ्या कळ्या साफ केल्यानंतर त्या चिरून घ्यायच्या आणि नंतर पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून उकळून घ्यायचं. नंतर फोडणीची तयारी करायची. त्याच्यामध्ये टाकायचं जिरं, ठेचलेला लसूण, थोडीशी मिरची आणि कांदा छान परतवून झाल्यानंतर सगळे बेसिक मसाले टाकायचे. हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि वाफेवरच भाजी छान शिजून द्यायची. नंतर त्याच्यावरती टाकायची कोथिंबीर. आय गेस मोस्टली कोकणातलेच लोक ही केळफुलाची भाजी खातात, कारण माझ्या माहेरी पण आम्ही कधी बनवत नाही. पण मीही आत्तापासून बनवणार आहे, कारण एकतर खूप इझी वाटली बनवायला, त्यात क्लीन करायला पण आणि टेस्टी पण आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडली तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो फॉर मोर सच व्हिडिओज. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो पुण्याला यायला आणि हे गावातलं घर, गावचं वातावरण हे सगळं मी मिस करणार आहे. चला लवकरच भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.